माननीय एकनाथ शिंदेजी, माननीय सुनेत्रा पवारजी आणि आमच्या महायुतीमधील 6 जे मंत्री आम्ही समन्वय समितीचे आहोत अशी बैठक झाली। या बैठकीमध्ये येणाऱ्या ज्या जिल्हा परिषदेच्या, विधान परिषदेच्या, सहकार खात्याच्या ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आहेत, या सर्व निवडणुका महायुतीमध्येच लढण्याचे निर्देश आणि एकमत आजच्या बैठकीत झालं। जरी लोकल निवडणुका असतील, कारण नगरपंचायत लोकल निवडणुका आहे, ग्रामपंचायती लोकल निवडणुका आहेत, त्यासुद्धा महायुतीनेच त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला। सातारा किंवा ठाणे असे जे वादातीत किंवा मतभेद असलेले जे जिल्हे आहेत, तिथल्या डीपीडीसीच्या निधी संदर्भात कसा काय तोडगा काढणार आहे? आयुक्त स्तरावरती होणार की पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री? माननीय पालकमंत्र्यांना आता आम्ही संपूर्ण निधी वाटपाचा फॉर्म्युला दिला आहे। 70% निधी हा त्या भागातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना हा जाणार आहे। 30% निधी हा पालकमंत्री यांना अधिकार असणार आहे। 30% निधीमध्ये पालकमंत्री त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी समन्वय करून तो वाटप करणार आहे। आणि त्यामुळं आता कुठलाही सर्व जिल्ह्याला पालकमंत्री असल्यामुळं कुठेही आता त्या ठिकाणी स्कोप नाही। सर्वांनाच त्या ठिकाणी एका लाईनने निर्देश दिलेले आहे, त्या लाईनवरच आमचे पालकमंत्री आणि आमचे आमदार काम करणार आहे। सर, अंतर्गत वाद आहेत, जसा निधीचा विषय आला, पण जे अंतर्गत वाद आहेत त्याच्यावरती काही बोलणं झालं? हे अंतर्गत वाद म्हणजे तेच सांगितलं की अंतर्गत वादातनं जे काही महायुतीचं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वातावरण खराब करण्यात येतं, त्यामध्ये सर्वांनाच आज सूचना दिलेल्या आहेत की महायुतीमध्ये कोणतंही त्या ठिकाणी महायुतीबद्दल कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणार नाही। महायुतीच्या नेत्याबद्दल चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर चुकीचे वक्तव्य होणार नाही आणि महायुती ही या राज्यामध्ये अधिक मजबूत राहील।